चलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येत असेल तर मला एकदा कन्फर्मेशन द्या. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. येस कृष्णा, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग पूजा, पूनम, वैष्णवी, वैशाली, व्हेरी गुड इव्हनिंग. नंदिनी, हाय, हॅलो हॅलो हॅलो. राहुल, येस व्हेरी गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग बच्चा, शुभांगी. चला, काल आपण जॉन लॉकची असलेली विचारसरणी आणि जॉन लॉकच्या विचारसरणीच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण असलेल्या सगळ्या संकल्पनेला प्रॉपरली अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यापूर्वी ज्यावेळेस आपण सामाजिक कराराची असलेली बांधणी बघत चाललो, तर त्यावेळेस बांधणीमध्ये पहिला टप्पा किंवा पहिली पायरी जर कोणी रचली होती तर थॉमस हॉब्स होता. थॉमस हॉब्स नंतर आपल्याकडे जॉन लॉक आहे आणि त्याच्यानंतर येणारा रुसो आहे. मग अशा पद्धतीने हॉब्स, लॉक, रुसो हे जे काही तिघजण आहे त्यांनी सामाजिक कराराच्या संदर्भामध्ये विविध प्रकारे विविध स्वरूपाच्या बाबतीमध्ये स्वतःचे मत आणि त्या पद्धतीने त्यांनी केलेला अभ्यास हा जगासमोर मांडलेला आपण बघितलेला होता. त्याच्यामध्ये हॉब्सला आपण बऱ्यापैकी कंप्लीट केलं. हॉब्समध्ये असलेल्या जेवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या सगळ्या गोष्टी आपण ॲनालिसिस केल्या आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आता आपल्याला पुढे जायचं आहे. ते म्हणजे काय, तर ते तुमचं असलेला जॉन लॉक. जॉन लॉकच्या बाबतीमध्ये ही बऱ्यापैकी गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. सुरुवातही केली होती की इंग्लंडमधली परिस्थिती, इंग्लंडमध्ये असलेला विल्यम चार्ल्स असलेला जो काही राजा आहे त्या राजाला शिरेच्छेद केल्यानंतर त्याच्यावर पडलेला प्रभाव आणि सोबतच त्या अनुषंगाने जी काही परिस्थितीचा असलेला अनुभव जॉन लॉकनी घेतला होता त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी एकंदरीत मनुष्याला इथं स्थिरता प्राप्त करण्यासाठी राजा नसायलाच पाहिजे, अशा वेळेस संसदच असायला पाहिजे, या बाबतीचा ठाम विश्वास त्यांनी प्रस्थापित केलेला आपल्याला दिसून आलेला आहे. सोबतच त्याचे वडीलही देखील राजाच्या असलेल्या कॉन्सेप्टला किंवा राजाचं असलेलं डॉमिनन्सला त्यांनी डिनाय केलेलं आपल्याला दिसून येत आहे. परिणामस्वरूप जॉन लॉकची असलेली परिस्थिती आणि जॉन लॉकची मनस्थिती ही दोन्ही पद्धतीने खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या पायाभरणीच्या असलेल्या महत्त्वपूर्ण संस्थेकडं म्हणजेच संसदेकडं वळताना आपल्याला दिसून आलेले. यासोबत आपण हे पण बघितलेलं होतं की जॉन लॉकनी मानवी स्वभावाच्या असलेल्या संदर्भामध्ये काही गोष्टी बोललेला होता, किंबहुना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टी तिथं समजून सांगितल्या होत्या. त्याचं असलेलं परत एकदा मी रिव्हिजन करून देतोय. जसं मानवी स्वभावाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर हॉब्स बोलला होता, सेम त्या प्रकारे मानवी स्वभावाच्या बाबतीमध्ये जॉन लॉक्स पण बोललेला होता. त्यामुळं जॉन लॉक जो होता तो जॉन लॉकनी आणि हॉब्सनी ज्यावेळेस पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये इथं मानवीय विचारांच्या किंवा मानवी स्वभावाच्या बद्दल विचार केला होता, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की हॉब्स जो होता त्या हॉब्सनी मनुष्याच्या स्वभावाला एकदमच निगेटिव्ह स्वरूपामध्ये बघितलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल हॉब्सचं म्हणणं काय होतं की मनुष्याचा स्वभाव हा कसा आहे, विचित्र स्वरूपातला आहे, स्वार्थी आहे, पॉवर सिकिंग आहे, मनी सिकिंग आहे. याच्या माध्यमातून तो फक्त पैशाचा मागं पळणारा आहे. सोबतच त्या अनुषंगाने त्यांनी हेही सांगितलं होतं ते खूप स्वार्थी आहे, त्याचा विचार हा पशुतुल्य स्वरूपातला आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की हॉब्सनी मानवाच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये काय डॉमिनन्स केलेला आहे, तर पॅशन डॉमिनन्स आहे, अशा प्रकारच्या गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत. पॅशन जास्त आहे असं म्हणजे काय आहे, पॅशन जास्त आहे म्हणजे काय की तो व्यक्ती खूपच कसा असणार आहे, स्वार्थी असणार आहे. आपण म्हणतो ना पॅशनेट पर्सन असतो. पॅशनेट पर्सन काय करतो, मला ते मिळवायचे ते मी कोणत्याही पद्धतीने मिळवणार आहे, मी कशाही पद्धतीने ती गोष्ट घेऊन राहणार आहे. मग ते मिळवताना मला इथं समोरच्या व्यक्तीचा जीव जरी घ्यावा लागला असेल तरीही मी तो घेणारच आणि ती वस्तू मिळवणारच. मग आपण म्हणत नाही का एखादा व्यक्ती असतो त्याची प्रॉपर्टी जर कोणी नेली
तर हॉब्स काय म्हणायचा की अशा व्यक्तीला प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये एवढा मोह असतो की तो समोरच्या व्यक्तीचा असलेला खूनही देखील करू शकतो. का? कारण की तो पॅशनेट असतो. त्याच्या डोक्यामध्ये काय नसतं, तर त्याच्या डोक्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं रिझन, काय रिझन, त्याला आपण काल विचार केला होता विजडम. काय अभ्यास केला होता? विजडम अभ्यास केला होता. त्यालाच दुसरा शब्द आहे रिझन. म्हणजेच काय की हॉब्सच्या मते त्या व्यक्तीमध्ये पॅशन जास्त असतं आणि रिझन हे काय असतं? कमी असतं. विजडम हे कमी असतं. विजडम म्हणजेच काय? सत्सद विवेक बुद्धीची असलेली कमतरता. जर सत्सद विवेक बुद्धी नाहीये, त्याचं डोकंच चालत नसेल, त्याला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये चांगलं वाईट काही कळतच नसेल आणि त्याच्या अंगामध्ये फक्त राक्षसी गुण असेल, तो म्हणजे स्वार्थीपणाचा, तर तो कोणत्याही स्तरावर जाऊन समोरच्या व्यक्तीच्या असलेल्या जीवाचं असलेलं बरं वाईट करण्याची ताकद ठेवतोय. म्हणून हॉब्सनी त्यावेळेस नैसर्गिक अवस्थेमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं वर्णन करत असताना त्यांनी सांगितलं होतं की पॅशन ही सर्वात जास्त काय आहे, तर एका प्रकारे डॉमिनंट आहे. कुठं? तर मानवी स्वभावामध्ये. परंतु याच्या उलटमध्ये संपूर्णरित्या जॉन लॉक म्हणत होता की हॉब्स, तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. मनुष्य तसा बिलकुल नाहीये. मनुष्याचा असलेला जो स्वभाव आहे, तो स्वभाव कसा आहे, नेचर कसं आहे त्याचं, तर पॉझिटिव्ह स्वरूपातला आहे. कसं स्वरूपातला आहे? पॉझिटिव्ह स्वरूपातला आहे. मनुष्य हा सेल्फ सेंटर्ड आहे. कसं आहे? सेल्फ सेंटर्ड आहे. याच्याबद्दल काल माझं एक आर्टिकल आलं होतं. त्या आर्टिकलमध्ये मी हे शब्द वाचले आणि त्या आर्टिकलमध्ये शब्द हे तुम्हाला मी आज समजून सांगतोय की असं जॉन लॉकचं का बरं म्हणणं होतं की पर्टिक्युलर तुमचं असलेलं मनुष्याचा स्वभाव हा कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. मनुष्य कसा आहे? सेल्फ सेंटर्ड आहे. परंतु याच्या विरोधात जर आपण बघायला गेलं तर हॉब्स काय म्हणायचा? मनुष्य हा सेल्फिश आहे. याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बरं. हॉब्स म्हणायचा मनुष्याचा स्वभाव कसा आहे? सेल्फिश आहे. पण जॉन लॉक काय म्हणायचा की मनुष्याचा स्वभाव सेल्फ सेंटर्ड आहे. कसा आहे? सेल्फ सेंटर्ड. मग आता मनुष्याचा स्वभाव सेल्फिश असणं आणि सेल्फ सेंटर्ड असणं याच्यामधला डिफरन्स आहे. सेल्फिश म्हटल्यानंतर तो फक्त स्वतःचा असलेला काय बघत असतो? स्वार्थ बघत असतो. आणि स्वार्थ बघत असताना समोरच्याचं नुकसान होतंय तो कधीही त्याच्याबद्दल विचार करत नाही. का? कारण की तो व्यक्ती पॅशनेट असतो. कसा असतो? पॅशनेट असतो. त्या व्यक्तीमध्ये रिझन कमी असतं. त्या व्यक्तीमध्ये विजडम कमी असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींची कमतरता असल्यामुळं तो त्याचा स्वभाव कसा असतो? सेल्फिश असतो. तो फक्त स्वतःच्या संदर्भामध्ये विचार करत असताना इतरांना दुःख पोहोचलं तरीही मला काही हरकत नाहीये, अशा पद्धतीची असलेली त्याची विचारसरणी असते. त्यामुळं हॉब्सनी मनुष्याच्या स्वभावाला जेव्हा वर्णन केलं तर त्यावेळेस सांगितलं की खूप पशुतुल्य व्यक्तिमत्व आहे. पशु कधी विचार करता का एकमेकांबद्दल? कधीच नाहीये. त्याचं पोट भरलं पाहिजे, तो भक्षक भेटला पाहिजे, तेवढाच तो विचार करत असतो. सेम त्या प्रकारे स्वार्थी आहे, पशुतुल्य आहे आणि तो कोणत्याही थरावर जाऊ शकतो, असं हॉब्सनी इथं मानवाच्या स्वभावाबद्दल भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते. परंतु जेव्हा जॉन लॉकला विचारलं की तुझ्यानुसार किंवा तुमच्यानुसार मानवाचा स्वभाव कसा आहे, तर मानवीय स्वभाव हा सेल्फ सेंटर्ड आहे. सेल्फ सेंटर्ड ह्या शब्दाचा अर्थ होतो की मनुष्य स्वतःबद्दल जास्त विचार करतो, परंतु तो इतरांना हार्म होणार नाही याचीही काय घेत असतो? काळजी घेत असतो. की स्वतःचं आपण म्हणतो ना की स्वतःवर लक्ष द्या, दुसरे काय करताय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतः इथं अभ्यास करा. स्वतः अभ्यास केला तर स्वतःच्या कमतरता बाजूला काढता येतं, स्वतःची प्रगती साध्य करता येते. सेल्फिश लोक तसे नसतात. मला फक्त माझं भेटलं पाहिजे, बाकीच्यांचं नुकसान होऊ द्या. मग अशा पद्धतीने इथं वर्णन केलेलं आहे जॉन लॉकनी, तर जॉन लॉकनी मनुष्याचं वर्णन सेल्फ सेंटर्ड केलेलं आपल्याला दिसून येतंय. त्याच्यामध्ये असं जॉन लॉक म्हणतोय की अशी व्यक्ती आहे, अशा व्यक्तींचा स्वभाव आहे की ज्याच्यामध्ये पॅशन प्लस तुमचं असलेलं रिझन म्हणजे ज्याला विजडम म्हणतो, ते दोघंही काय आहे? जिवंत आहे.
सेल्फ सेंटर म्हणजे काय, की असा व्यक्ती त्याला स्वतःचीही काय करायची आहे, प्रगती करायची. मग अशा वेळेस तो त्याच्या प्रकारच्या सत्सद विवेक बुद्धीने हे पण बघतोय की माझ्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मला तर पुढं जायचंच आहे. मग अशा पद्धतीचा असलेला मनुष्य आहे असं कोण म्हटलेलं आहे, तर तुमचे असलेले जॉन लॉक म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत मनुष्याच्या स्वभावाबद्दल ते कसे विचार करतायत, पॉझिटिव्ह विचार करताय की मनुष्य त्या पद्धतीने सेल्फ सेंटर्ड आहे आणि तो प्रगती करत असताना इतरांच्याही असलेल्या गोष्टींना काय करतोय, त्या प्रकारे वाव देतोय. मग अशा वेळेस हॉब्सनी सांगितलं होतं की प्रत्येकजण जीवन जगण्याचा अधिकार व्यक्त करत असताना पर्टिक्युलर बाकीचे लोक मेले तरीही चालतील यांच्या संदर्भामध्ये मनुष्याची असलेली गणना केली गेली. इथं तसं आहे का, नाही. स्वतः जगत असताना, स्वतः काही राईट्स एन्जॉय करत असताना बाकीच्याही राईट्सला धक्का लागणार नाही, बाकीच्याही लोकांना धक्का लागणार नाही याची आपण काळजी घेतोय. मग आज आपण असे आहोत की नाही, आज आपण सेल्फ सेंटर्ड आहोत. तुम्ही असो, मी असो, कोणी असो. आज आपण स्वतःची प्रगती करतोय, पण याचा अर्थ हा आहे का की आपण दुसऱ्यांचं असलेल्या अधिकारांना डावलून टाकतोय, नाही. उलट आपण काय करतोय, आपली प्रगती होत असेल तर आपण आपल्यावर लक्ष देतोय आणि इतरही सोबत येत असेल तर सोबत घेऊन जातोय. मग अशा पद्धतीने जॉन लॉकनी इथं मानवीय स्वभावाचं काय केलेलं आहे, अशा प्रकारे वर्णन केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जॉन लॉकनी एवढ्या सुंदर स्वरूपामध्ये मानवीय स्वभावाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आपल्याला तिथं दिसून येते. मग अशाच आधारावर जेव्हा त्यांना विचारलं गेलंय की तुम्हाला काय वाटतं की मनुष्य हा चांगला आहे का, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, हो, मनुष्य हा खूप छान आहे, मनुष्याचा स्वभाव हा खूप छान आहे, मनुष्य हा त्या प्रकारचा असलेला पॅशनेट पण आहे आणि सोबतच त्याच्याकडे स्वतःचा रिझन पण आहे, विजडम पण आहे, सत्सद विवेक बुद्धी पण त्याच्याकडे आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, बऱ्यापैकी गोष्टी तिथं कव्हरअप केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये तो नैतिकता, सातत्य, न्यायाची भावना ह्या सगळ्या गोष्टींना काय करत आहे, त्या स्वरूपामध्ये प्रमोट करताना आपल्याला दिसून येते, असं जॉन लॉकचं म्हटलेलं आपल्याला दिसून येते. कालपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे, तर त्या पद्धतीने इथं बघितलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने इथं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करताना कालपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींचा बऱ्यापैकी आढावा घेतलेला होता. आता आपल्याला बघायचं आहे जॉन लॉकचं म्हणणं काय आहे निसर्ग अवस्थे संदर्भामध्ये. जसं निसर्ग अवस्थेबद्दल, स्टेट ऑफ नेचर बद्दल कोणी सांगितलेलं होतं, हॉब्सने सांगितलेलं होतं. सेम त्या प्रकारे तुमच्या असलेल्या जॉन लॉकला पण इथं निसर्ग अवस्थेबद्दल विचारलेलं आहे की निसर्ग अवस्थेमध्ये तुम्हाला काय वाटतं की मनुष्याची स्थिती कशी असेल, मनुष्याच्या स्थितीच्या संदर्भामध्ये कोणत्या गोष्टी असेल आणि स्टेट ऑफ नेचरमध्ये मनुष्य कसा राहत असेल. तर अशा वेळेस अप्रूव्ह करण्यासारखी गोष्टी आहे की हॉब्सच्या मताच्या टोटली विरोधात कोण होता, जॉन लॉक होता. मग जॉन लॉकचं असलेलं अस्तित्व आणि जॉन लॉकच्या संदर्भामध्ये केलेलं वक्तव्य हे टोटली डिफरंट आहे. कोणापासून, तर तुमच्या असलेल्या हॉब्स पासून. याची असलेली महती जॉन लॉकनी त्याच्या निसर्ग अवस्थेमध्ये किंवा स्टेट ऑफ नेचरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. मग काय सांगितलेलं आहे की स्टेट ऑफ नेचरमध्ये काय काय गोष्टी घडतात. जसं की आपण त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बघितलं होतं की जॉन तुमचं असलेला हॉब्सनी काय सांगितलं होतं की हॉब्सनी स्टेट ऑफ नेचरमध्ये काय, स्टेट ऑफ नेचरमध्ये म्हणजे निसर्ग अवस्थेमध्ये मनुष्य कसा राहत होता, तर एका प्रकारचं असलेलं बस्टी होती, त्या प्रकारचं असलेलं त्याची क्रुएलिटी वाढली होती, तो पॉवर सिकिंग होता, त्या प्रकारचा तो संपत्तीच्या मागं धावणारा होता, एका प्रकारची दुर्दशा झालेली होती त्याची. म्हणजे निसर्ग अवस्थेमध्ये फक्त एकमेकांना मारून टाकणे, एकमेकांच्या असलेल्या अवस्थेबद्दल कोणत्याही प्रकारची असलेली इथं आपण म्हणतो ना त्या पद्धतीने काळजी न करणे, हे सगळी परिस्थिती ही कुठं दिसून होती, तर तुमच्या असलेल्या हॉब्सच्या असलेल्या स्टेट ऑफ नेचरमध्ये. परंतु त्याच्या पूर्ण अपोजिट कुठं दिसत होतं आपलं, जॉन लॉकच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये. जॉन लॉकच्या असलेल्या संदर्भामध्ये निसर्गावस्था कशी होती, शांतमय होती. निसर्गावस्थेमध्ये काय होतं, सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या आणि सगळ्या गोष्टीमध्ये उपलब्ध असताना मनुष्य हा गोडी गुलाबीने राहायचा. मनुष्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी हा एकमेकांसोबत सहसंबंध करून वागवायचा. सहसंबंध वागवून तिथं त्याच्या असलेल्या ज्या काही गरजा आहे त्या गरजा तो फुलफिल करायचा. कोणत्याही पद्धतीने तिथं भांडणं होत नव्हती,
कोणत्याही पद्धतीने त्या प्रकारचं असलेलं वादविवाद नव्हता. का? कारण की जॉन लॉकच्या मते प्रत्येक मनुष्यामध्ये नैतिकता आहे, प्रत्येक मनुष्यामध्ये सारासार विचार करण्याची ताकद आहे, प्रत्येक मनुष्य हा चांगला बिहेवचा आहे, प्रत्येक मनुष्यामध्ये इतरांच्या असलेल्या अधिकाराचं बऱ्यापैकी जतन करण्याची सत्सद विवेक बुद्धी त्याच्याकडे आहे. मग हॉब्स जे म्हणताय ना की पशुतुल्य आहे, हे आहे, ते आहे, स्वार्थी आहे, त्याच्यामुळं तो फक्त वाईटच वागतोय, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये माझ्या मते जॉन लॉक म्हणतात, माझ्या मते निसर्ग अवस्थेमध्ये अशी कोणतीही प्रकारची गोष्ट नव्हती. का? कारण की तिथं रिझन पण डॉमिनेट होतं आणि पॅशन पण डॉमिनेट होतं. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की जॉन लॉकच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणून बघा, लॉकच्या मते शांती, सद्भावना, परस्पर सहकार्य आणि सुरक्षा या तत्वावर आधारलेली ही काय होती? नैसर्गिक अवस्था होती. निसर्गाने सर्व मनुष्यांना सारखेच निर्माण केले आहे, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला जास्तीचे अधिकार मिळत नाही, हा त्याच्यातला काय होता? संदर्भ होता. कारण की इथं कोणालाही त्या प्रकारचं असलेला जास्त अधिकार दिलेला नव्हतं, असं कोणाचं मत होतं? जॉनचं असलेलं मत आपल्याला तिथं दिसून येत आहे. समाज हा प्रिय होता, त्यावेळी बळी तो कानपडी अशी अवस्था बिलकुल नव्हती. हे कोणाचं मत होतं? तर जॉन लॉकचं म्हटलेलं आपल्याला दिसून येते. ह्याच निसर्ग अवस्थेने प्रत्येकाला निसर्गाचा असलेला अधिकार दिला होता. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॅचरल राईट्स. काय म्हणलं जात आहे? नॅचरल राईट्स. प्रत्येकाला काय दिला होता? एका प्रकारचा असलेला नॅचरल राईट्स दिला होता, नैसर्गिक अधिकार दिला होता प्रत्येकाला. कोणता अधिकार दिला होता नॅचरल राईट्सचा? तर प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार होता, लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी, ह्या 3 गोष्टींचा असलेला अधिकार प्रत्येकाला निसर्गावस्थेमध्ये दिला होता. आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी तो स्वतः काय होता? कॅपेबल होता. तो स्वतः त्या गोष्टीचे काय करत होता? एका प्रकारचं असलेलं संरक्षण करण्याच्या संदर्भामध्ये तिथं काय होतात? तर इथं स्वतःची असलेली कॅपॅसिटी डेव्हलप केली होती. प्रत्येकाला अधिकार होता ना लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टीचा. म्हणून तुम्ही बघा, इथं ज्यावेळेस हॉब्सची गोष्ट करतो तो हॉब्सने फक्त निसर्ग अवस्थेमध्ये कोणाला कशाचा अधिकार दिला होता? जगण्याचा अधिकार दिला होता. पण जॉन लॉकनी किती अधिकार दिले होते? निसर्ग अवस्थेमध्ये नॅचरल राईट्सचे 3 दिले होते, लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टीचा अधिकार तिथं दिलेला आपल्याला दिसून येत होता. मग ह्याच्यामुळं जसं मला जीवन जगण्याचा अधिकार आहे, मला प्रॉपर्टी मिळवण्याचा अधिकार आहे, मला त्या प्रकारचं असलेलं स्वातंत्र्याचा अधिकार आहे, सेम मी विचार करायचो की अरे दुसऱ्याला पण आहे. त्यामुळं आमचे भांडणं नव्हते होत. त्यामुळं त्या निसर्गावस्थेमध्ये इथं वादविवाद नव्हता. निसर्गावस्थेमध्ये वादविवाद न होण्याचे कारण पण इथं जॉन लॉक ते सांगतोय की प्रत्येकाला हे असे अधिकार वाटून दिलेले होते की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुमचं असलेलं लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी ह्या 3ही गोष्टी कशी असणार आहे? सेम स्वरूपातली असणार आहे. मग सेम स्वरूपात असल्या कारणामुळं प्रत्येकाला परस्परांचे असलेले हक्क काय होते? मान्य होते. त्यामुळं कधीही कोणीही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय करत नव्हता? एकमेकांना त्रास देत नव्हता. आज पण बघा ना, लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी हे 3ही अधिकार आपल्याला आहे की नाही? आज पण आपण त्या पद्धतीचं असलेलं एकमेकांचे मान ठेवतो की नाही? जसं मला बोलण्याचा अधिकार आहे तसं समोरच्यालाही बोलण्याचा अधिकार आहे. जसं मला संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे तसं तुम्हालाही संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे. त्यामुळं आपण एकमेकांच्या असलेल्या संदर्भामध्ये रिस्पेक्ट करतोय. नाही तर मला एक सांगा बरं, ही गोष्ट फक्त मलाच असती जीवन जगण्याचा अधिकार किंवा माझ्याकडेच ती पॉवर असते तर मी आज समोरच्या व्यक्तीला जगू दिलं असतं का? बिलकुल नाहीये. मग हे सिच्युएशन्स त्यावेळेस निसर्ग अवस्थेमध्ये इथं डॉमिनंट करत होती असं जॉन लॉकचं म्हणणं आहे. म्हणून हॉब्स जे म्हणतोय ना की निसर्ग अवस्था एकदम बेकार होती, लगेच एकदम त्या प्रकारचं असलेलं खूप प्रॉब्लेमॅटिक होती, असं काहीच नव्हतं. सगळं काही काय होतं? एकमेकांचे आदर करायचे, एकमेकांना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय करायचंय? प्रॉपरली सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायचे. त्यामुळं ह्या सगळ्या संदर्भामध्ये निसर्ग अवस्थेमध्ये प्रत्येक मनुष्य सुखीनी जगत होता, असं कोणाचं मत होतं? तर तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर जॉन लॉकचं म्हणलेलं आपल्याला तिथं दिसून होता. प्रत्येक जण स्वतःच्या इच्छेनुसार कृती करायचा आणि इच्छेनुसार कृती करत असताना इतरांच्याही इच्छेचा काय करायचा? विचार करायचा. कारण की त्यावेळेस निसर्ग अवस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये काय डॉमिनन्स क्रिएट करायचं? रिझन डॉमिनन्स क्रिएट करायचं.
सत्सद विवेक बुद्धी त्याची जागृत असायची. त्यामुळं तो विचार करायचा, मला जी इच्छा आहे, मला जी काही कृती करायची आहे, सेम ती कृती समोरच्या व्यक्ती करू शकतो किंवा समोरच्या व्यक्तीची इच्छा असणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर निसर्गावस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं असलेल्या संदर्भामध्ये त्या प्रकारे प्रत्येकजण स्वतःचे असलेले हक्क जतन करण्यासाठी काय करत होता, एकंदरीत त्या प्रकारे कार्य करताना आपल्याला दिसून येतोय. म्हणून इथं जॉन लॉकच्या संदर्भामध्ये म्हणलं जात आहे की तो खूपच प्रॅग्मॅटिक अप्रोचेसचे असलेले व्यक्ती होते, खूप पॉझिटिव्ह विचाराचे होते, की त्यांनी फक्त मनुष्याला एक चांगलं समजलं आहे, मनुष्याच्या असलेल्या अस्तित्वाचं असलेली खरं गणना केलेली आहे आणि मनुष्याला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जगत असताना ह्या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे हे समजून सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. कळालं का तुम्हाला? मला एकदा जर कळालं असेल तर एकदा मला यस म्हणून टाईप करून पाठवा की यस सर, मला कळालेलं आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळं प्लीज कळालं असेल तर मला एकदा त्या प्रकारचं असलेलं समजून सांगा. यस यस, आलं लक्षात आहे. त्यामुळं कधी पण सेल्फिश नाही व्हायचं, सेल्फ सेंटर्ड व्हायचं. लक्षात राहील, ऑलवेज बी अ सेल्फ सेंटर्ड पर्सन रादर दॅन सेल्फिश पर्सन. सेल्फिश आलं की लक्ष ठेवायचं निगेटिव्हिटी येते, आणि त्या प्रकारचं सेल्फ सेंटर्ड असेल तर लक्ष ठेवायचं की इट्स अ गुड थिंग्स. ठीक आहे, चलो चालायचं. हे कालच माझ्या वाचनात आलेलं आहे. ते पुस्तक वाचत होतो तर त्याच्यामध्ये ते आर्टिकल्स आलं खूप सुंदर. त्याच्यामध्ये हे वाक्य दिले होते की जॉन लॉक असा का बरं होता, म्हणजे एवढा प्रॅग्मॅटिक अप्रोचेस का होता, तर त्याच्याबद्दल असलेलं हे यूएसनी पब्लिश केलं, यूएसच्या पॉलिटिकल सायन्सच्या डिपार्टमेंटनी पब्लिश केलेलं एक नोटिफिकेशन होतं, एक आर्टिकल होतं. खूप सुंदर होतं, प्रत्येकाने वाचायला पाहिजे. मी वाटलं शेअर करेल जमलं तर. जमलं तर जवळपास ते 350-400 पानाचं आहे आणि इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळं ते जमलं तर मी शेअर करेल, शेअरेबल असेल तर. नाही तर लगेच मेसेज, सर अजून नाही आलं. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर आहे निसर्गावस्थेतील अडचणी. काय आहे? निसर्ग अवस्थेतील अडचणी. आता जॉन लॉकनी ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रॅग्मॅटिक सांगितलेल्या होत्या, आणि जॉन लॉकनी प्रॅग्मॅटिक सांगितल्यानंतर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलं की मनुष्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या की एकमेकांचे अधिकार, एकमेकांचे असलेल्या सगळ्या संपूर्ण गोष्टी, परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या गोष्टीचा असलेला थोडंसं आपण म्हणतो ना दुरुपयोग वाढायला सुरुवात केली. नंतर हळूहळू जॉन लॉकला पण माहीत झालं की यार हे निसर्ग अवस्थेमध्ये मनुष्य हा चांगला होता, मनुष्याचा असलेला विचार वाईट नव्हता, प्रत्येकाला जीवन जगण्याची लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी ह्या तिन्ही गोष्टी मिळवण्याचा अधिकार होता. आणि हे अधिकार असतानाही सुद्धा त्या पर्टिक्युलर असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून ज्या काही आहे संदर्भ. समाधान ठोंबरे, बेटा मला ते इंग्लिशमध्ये वाचायला जवळपास 1.5 महिना गेला रे. मला समजायला थोडंसं अवघड चाललेलं आहे. मी ट्राय करतो, कारण की ते मी सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, ते सबस्क्रिप्शन शेअर होत नाही. जर तसे फोटो काढून जर तुम्हाला शेअर करता आले तर मी शेअर करते, पण वाचता वेळेस जवळपास 350-400 पानं आहे. ते लिंक तुम्हाला कळली पाहिजे, ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे, त्याच्या संदर्भामध्ये काय आहे तर हे सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे, नाही तर मग पॉल सायन्समधून इंटरेस्ट चालला जातो. त्यामुळे थोडंसं जपून राहा, हट्टपणा करत नका जो कोणत्या गोष्टीचा. ठीक आहे, चला. मग अशा पद्धतीने हळूहळू काय झालेलं आहे तर ह्या गोष्टीचं असलेलं अधपतन झालेलं आपल्याला दिसून येत आहे. मग आता हे अधपतन जेव्हा झालं तर त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस हे अधपतन का बरं झालं, तर प्रत्येकाला जीवन जगण्याचा असलेला अधिकार भेटला. जीवन जगताना पर्टिक्युलर माझ्याकडं संपत्ती आहे, माझ्याकडं त्या सगळ्या गोष्टी आहे, याचा असलेला माणसाला थोडासा काय झाला, आविर्भाव झाला की बस माझ्याकडं संपत्ती आहे, माझ्याकडं जीवन जगण्याचा अधिकार आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून निसर्ग अवस्थेमध्ये हळूहळू यामध्ये बदल दिसायला लागला आणि मूळ स्वभाव जो माणसाचा आहे तो तिथं दिसायला लागला, असं जॉन लॉक म्हणतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी पर्टिक्युलर
तुमच्या असलेल्या त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कोणताच असा एका प्रकारचा काय नव्हता, कायदा नव्हता. निसर्गावस्था ही सुरुवातीला खूप छान होती. बघा बरं, परत एकदा सांगतोय, निसर्गावस्था सुरुवातीला खूप छान होती, परंतु नंतर हळूहळू हळूहळू त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर त्या गोष्टीचं अधपतन व्हायला लागलं. आणि अधपतन होताना आक्रमण, स्वार्थी, दुष्ट प्रवृत्तीचे शिकार बनला आणि दुर्वैतीने लोकांनी निसर्गावस्थेमध्ये कायमस्वरूपी बिघाड निर्माण केल्याने निसर्गावस्थेतील लोकांना स्वातंत्र्यनिष्ठ होण्याची भीती वाटायला सुरुवात झाली. परिणाम स्वरूप आणि त्या पद्धतीने एक असा प्रकारचा कायदा पण नव्हता की जो की काय करू शकेल, रेग्युलेट करू शकेल. काय करू शकेल? रेग्युलेट केल्या जाऊ शकेल. मग हे रेग्युलेट करण्याची जी काही क्षमता आहे ती रेग्युलेट करण्याची क्षमता राहिलीच नव्हती निसर्गावस्थेमध्ये. परिणाम स्वरूप ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की त्याच्यामध्ये ही भरपूर काही प्रॉब्लेम्स होते की ज्याच्यामुळं निसर्गावस्था ही नंतरच्या काळामध्ये काय झाली पडली, ओसाड पडलेली आपल्याला दिसून येते. मग काय होतं, जसं की मी आता सांगितलं की निसर्गावस्थेमध्ये निश्चित स्वरूपातला काय नव्हता, कायदा नव्हता. नैतिकतेवर आधारित असलेले सगळे कायदे होते, परंतु ते कसे होते, अस्पष्ट स्वरूपातले होते. निसर्गावस्थेमध्ये सुरुवातील लोक सगळे चांगले वागायला लागले, परंतु नंतर हळूहळू लोकांची नैतिकता खराब व्हायला लागली आणि नैतिकता एवढी ढासळली की तुम्ही आता परत पशुतुल्य स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय करायला लागले, वागायला सुरुवात केली. मग अशा वेळेस जॉन लॉकची जेव्हा निसर्ग अवस्थेची संपूर्ण कॉन्सेप्ट समजून सांगत होता तर त्याच्यामध्ये कुठंतरी अशा पद्धतीची असलेली जी काही गोष्ट होती तर ही सगळी गोष्ट नंतर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अराजकतेच्या स्वरूपामध्ये दिसायला सुरू झाली. मग हा कारण काय होता, तर पहिली गोष्ट एक प्रॉपरली तिथं कायदा बनवलेला नव्हता की जे ते सगळे काय करू शकेल, रेग्युलेट करू शकेल. नंतर काय प्रॉब्लेम आला, दुसरी तांत्रिक अडचण म्हणजे निसर्ग नियमांचा निश्चित अर्थ लावणारी यंत्रणा म्हणजे लवाद किंवा न्यायाधीशांच्या यंत्रणेचा निसर्गावस्थेमध्ये काय होता, अभाव होता. आता जसं की फॉर एक्झाम्पल नॅचरल लॉ, नैसर्गिक कायदा. बघा बरं, परत एकदा सांगतो, नैसर्गिक कायदा आणि नैसर्गिक हक्क. काय कॉन्फ्लिक्ट व्हायला लागले की पर्टिक्युलर निसर्गाने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नैसर्गिक जो लॉ आहे, नैसर्गिक अवस्थेमधले जे काही नियम होते त्या नियमांच्या माध्यमातून प्रत्येकाचे नैसर्गिक हक्क जतन करायला सुरुवात केली. माझी प्रॉपर्टी, लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी ही सगळी माझी आहे आणि मी संरक्षण करण्याची जिम्मेदारी घेतोय. मग माझ्या याच्यावर जर कोणी अत्याचार केला किंवा माझी लाईफ कोणी काढून घेण्याचा प्रयत्न केला, कोणी माझी प्रॉपर्टी काढून घेण्याचा प्रयत्न केला, कोणी माझं स्वातंत्र्य, लिबर्टी काढून घेण्याचा प्रयत्न केला तर मी समोरच्याला सोडणारच नाही, अशा प्रकारची धारणा करून प्रत्येक व्यक्ती एकमेकांसोबत परत काय चालू झाला, भांडणं करायला लागला. आणि ह्या भांडणामध्ये त्यांचे जे भांडणं आहे ते सोडवायला कोणीच नाहीये. म्हणजे जसे की आज आहे ना, मी फॉर एक्झाम्पल मी समाधानची असलेली काय घेतली, जमीन घेतली, प्रॉपर्टी घेतली समाधानची, आणि समाधानला मी त्या प्रकारचं मारून टाकलं. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये मी समाधानला मारून पण टाकतो, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या अनुषंगाने मी काय करतोय, समाधानला पूर्णपणे इथं त्याची प्रॉपर्टी हिसकून घेतोय. समाधान माझ्या अगेन्स्टमध्ये कुठं जाईल, न्यायालयामध्ये जाईल की नाही. मग अशा वेळेस निसर्ग अवस्थेमध्ये हे काहीच गोष्टी नव्हत्या. मग तुमचे असलेले जे नैसर्गिक नियम होते, नैसर्गिक हक्क होते, हे दोन्हीही काय झाले होते, डायल्यूट झाले होते. मग मला एक सांगा, निसर्ग हक्क पण गेले, नैसर्गिक नियम पण धाब्यावर बसवले, मग तुमची निसर्ग अवस्था नीट राहील का? बिलकुल राहणार नाहीये. मग जॉन लॉक तेच म्हणतोय की निसर्ग अवस्थेमध्ये खेळखंडोबा का बरं झालं, कारण की काय, तुमच्या प्रत्येक व्यक्तीचे असलेले नैसर्गिक नियम डावलल्या जाऊ लागले, प्रत्येकाचे नैसर्गिक हक्क डावलल्या जाऊ लागले आणि त्यांना प्रॉपरली सॉर्ट आउट करण्यामध्ये कोणीही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मध्यस्थी करणारा व्यक्तीच राहिला नाहीये. परिणाम स्वरूप ह्या सगळ्या गोष्टीमुळं पर्टिक्युलर प्रत्येक जण प्रत्येकाच्या असलेल्या न्यायबुद्धीच्या तत्वानुसार वागायला लागला. मग मला जे योग्य वाटतं ते सगळ्यांनीच मान्य करावं. मग समाधानला योग्य वाटतं की सुधीर सरांनी चुकी केली, मग सुधीर सरांची चुकी आहे, पण मी म्हणतो की नाही, माझी चुकी नाही, समाधानची चुकी.
प्रत्येक जण स्वतःच्या बुद्धीचा वापर करायला लागला, कारण की कोणीच नव्हतं ना आमच्या दोघांमधलं भांडणं सॉल्व्ह करायला. मग हे निसर्ग अवस्थेमध्ये असलेले काय होते, सगळे प्रॉब्लेम आपल्याला तिथं दिसून येतात. मग आता या संदर्भामध्ये पहिली गोष्ट काय नव्हतं तुमच्याकडं, पहिली गोष्ट काय नव्हती, कायदा नव्हता रेग्युलेट करण्यासाठी, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं प्रॉपरली न्याय व्यवस्था नव्हती, ते निसर्ग अवस्थेमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी न्याय व्यवस्था नव्हती, बरोबर आहे. तिसरा काय प्रॉब्लेम होता की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जो नियम आहे किंवा जो निर्णय आहे, तो निर्णय घेणारी किंवा निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था जी आहे ती संस्था पण काय नव्हती, काहीच अस्तित्वात नव्हती. मग कुठंतरी इथं पर्टिक्युलर ह्या गोष्टीच्या संदर्भामध्ये याला असं वाटायला लागलं जॉन लॉकला की अरे यार, कायदा नाहीये, न्याय व्यवस्था नाहीये आणि त्याची अंमलबजावणी करणारी संस्था नाहीये, ह्या तिन्ही गोष्ट नाहीये. तर ह्या तिन्ही गोष्टी नसल्यामुळं जी निसर्ग अवस्था आहे, स्टेट ऑफ नेचर आहे, ते नंतरच्या काळात काय झालंय, खराब व्हायला लागलंय. मग अशा ह्या पद्धतीने याला दुरुस्त कसं करायचं. मग अशा वेळेस यांनी सांगितलं की आता याला दुरुस्त जर करायचं असेल आणि ह्या तिन्ही गोष्टी जर व्यवस्थित मांडणी करायची असेल, तर अशा वेळेस आपल्याकडं पर्टिक्युलर काय स्थापन करावं लागणार आहे, सरकार स्थापन करावं लागेल. काय स्थापन करावं लागेल, सरकार स्थापन करावं लागेल. आणि सरकार स्थापन करून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एक शासन तयार करायचं आणि शासनाकडे हे सगळे काय द्यायचे, अधिकार देऊन टाकायचे. आणि हे अधिकार मग कायदेमंडळ, काय कायदेमंडळ, त्याच्यानंतर कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या स्वरूपाच्या माध्यमातून त्याला लागू करायचं. मग कायदेमंडळ काय आहे, कायदा बनवण्यासाठी, न्यायमंडळ काय आहे, न्याय देण्यासाठी, कार्यकारी मंडळ कशासाठी आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी. हे जॉन लॉकला समजून सांगायचं होतं, म्हणून त्यांनी निसर्गावस्था पहिले सांगितली. निसर्गावस्थेमध्ये सगळे चांगले लोक होते. निसर्गावस्थेनंतर जसं जसं पुढे जातो तसं मनुष्य हा क्रूर बनत चालला. कोणीही कोणाच्या बुद्धीनुसार जगत नव्हता, स्वतःच्या बुद्धीने जगायचा. प्रत्येक जण प्रत्येकाच्या असलेल्या बुद्धीने जगत असल्यामुळं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी तो कोणत्याही थरावर जायला लागला. मग आता ह्या गोष्टीमध्ये कारण की कायदा बनवणारं कोण नव्हतं, न्याय व्यवस्था नव्हती आणि त्याची अंमलबजावणी करणारी नव्हती. म्हणून जॉन लॉकने सांगितलं की हे सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असेल तर आपल्याला इथं सरकार स्थापन करावं लागेल. सरकार स्थापन करून शासन स्थापन करावं लागेल. शासन स्थापन करून कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांची असलेली काय स्थापन करावं लागणार आहे, तर याची स्थापना करून इथं ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला करावे लागणार आहे. हे असं तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येते. आणि याच्यातून सामान्य लोकांमध्ये राज्य नावाची संकल्पना आली. काय आली, राज्य नावाची संकल्पना. मग याच्यातूनच सगळ्या लोकांनी ठरवलं की आता काय करायचं, आपण एक करार करायचा. आणि तो करार काय आहे, सामाजिक करार. काय आहे, सामाजिक करार आहे. ज्या करारामध्ये आपण कलेक्टिव्हली एकत्र यायचं, एकत्र येऊन त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये राज्य स्थापन करायचं आणि राज्याला हे सगळे काय देऊन टाकायचे, अधिकार देऊन टाकायचे. आणि राज्याला म्हणायचं, राज्य आमच्यासाठी कायदा बनव, राज्य आमच्या संरक्षणासाठी न्यायमंडळ बनव, राज्य आमच्यासाठी कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून कार्य कर. आणि अशातूनच खऱ्या अर्थाने आपल्याकडे काय झालेलं आहे, करार झालेला आपल्याला दिसून येतोय. का, कारण की निसर्गावस्थेमध्ये नंतरच्या येणाऱ्या अडचणीमुळे हा प्रॉब्लेम झालेला दिसून येतोय. कळालं का, कळालं का ते सांगा. कळालं का ते सांगा. एकदम क्लिअर, अल्ट्रा क्लिअर. आलं लक्षात. कशा प्रकारे राज्य आलं, राज्य कसं आलं,
तर राज्य त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर इथं काय झालं तर राज्य येण्यासाठी गोष्टी घडाव्या लागतात. विनाकारण राज्य तयार होणार नाहीये. निसर्गावस्था चांगली होती, निसर्गावस्थेमध्ये लोक चांगली होते, नंतर त्या गोष्टीचा गैरवापर झाला आणि त्या गैरवापर होत असताना कायदा सुव्यवस्था सोबतच न्यायमंडळ आणि बाकीच्या गोष्टींची कमतरता होती. ऑटोमॅटिकली लगेच लोक एकत्र आले, करार केला, राज्य स्थापन केलं, राज्याला अधिकार दिला. आज आपण राज्याच्या आधिपत्याखालीच राहतो की नाही. आपल्यासाठी कायदे कोण बनवतं? राज्य बनवतं. कायद्याची अंमलबजावणी राज्य करतं. न्यायमंडळाची व्यवस्था राज्याने निर्माण केली. आज तुम्ही असो मी असो, आपल्याकडं राज्य नावाची संकल्पना जी आलेली आहे ती कदाचित जॉन लॉकच्या दिमाखाने आलेली आहे हे आपण इथं म्हणू शकतो. आलं लक्षात हे? मग अशा पद्धतीने जॉन लॉकनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आपल्याला दिसून येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असलेली गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे जॉन लॉकच्या बाबतीमध्ये. खूप महत्त्वाची असलेली गोष्ट आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आणि ही गोष्ट समजली तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. त्यामुळं व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचंय. यस 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 समाधान. चलो आता एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे टू ट्रीटाइज ऑफ अ गव्हर्नमेंट ही कॉन्सेप्ट काय आहे. सरकारचे 2 ग्रंथ हे जे आहे हे आपल्याला तिथं विश्लेषणात्मक बघायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या विचारवंताला जर अभ्यास करायचा असेल तर 2 गोष्टींनी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. एक, त्या काळामध्ये काय काय गोष्टी घडल्या, त्या काळाचा त्या व्यक्तीवर असलेला परिणाम कसा झाला आणि त्या काळामध्ये प्रत्येक घडलेल्या गोष्टीच्या विचारांनी तो खऱ्या अर्थाने विचारवंत बनत असतो, हे त्याच्या मागची भूमिका आहे. आणि दुसरी गोष्ट, तो सगळ्या ह्या विचारांचा स्वतःजवळ ठेवणारा जो काही विचार आहे तो विचार तो कुठेतरी मांडत असतो. मग जर त्याला आपल्याला अभ्यास करायचा असेल विचारवंताला, एक तर त्या काळाचा अभ्यास करा, त्या काळाच्या माध्यमातून बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला कळून जातील की तो तसा का घडला. नाहीतर त्यांनी विचार केलेली जी गोष्ट असेल ती कुठेतरी मांडत असेल आणि ती मांडलेली गोष्ट तो कोणत्या तरी पुस्तकामध्ये व्यवस्थितरित्या ठेवत असेल. मग अशा पद्धतीने प्रत्येक विचारवंत स्वतःचे विचार त्या पुस्तकामध्ये मांडत असतो. सेम त्या प्रकारे जॉन लॉकनी पण इथं स्वतःचे जे काही विचार आहे ते विचार कशाच्या पद्धतीने, ज्या अवतीभोवती घडलेल्या परिस्थितीच्या पद्धतीने किंवा अवतीभोवती घडलेल्या ज्या काही विचारांची जडणघडण झाली आहे त्याचा संपूर्णरित्या इथं मांडणी केली. ती मांडणी कुठं आहे तर टू ट्रीटाइज ऑफ अ गव्हर्नमेंट नावाच्या पुस्तकामध्ये. कोणतं? टू ट्रीटाइज. टू ट्रीटाइज म्हणजेच काय तर एका प्रकारचे असलेलं सरकारचे 2 ग्रंथ. काय आहे? सरकारचे 2 ग्रंथ. ट्रीटाइज ह्या शब्दाचा अर्थ होतो, टू ट्रीटाइज ह्या शब्दाचा अर्थ होतो 2. मग टू ट्रीटाइज म्हणजे एका प्रकारचं असलेलं काय असणार आहे? करार असणार आहे. तो करार काय आहे हे का बरं आलं? ट्रीटाइज, ट्रीटाइज म्हणजेच काय? करार आहे. मग अशा वेळेस ही टू ट्रीटाइज जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी 2 प्रकारचे असलेले काय केलेले आहे इथं मांडणी केलेली आहे. पहिला ग्रंथ आणि दुसरा ग्रंथ. काय आहे? पहिला ग्रंथ आणि दुसरा ग्रंथ. आता ह्या गोष्टी समजण्यासाठी त्यांनी पहिल्या ग्रंथामध्ये काय मांडलं आणि पहिल्या ग्रंथामध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीला त्या प्रकारचं असलेलं डिनाय केलेलं आहे हे पहिले आपण समजून घेऊ. बघा, त्यांनी एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव होतं टू ट्रीटाइज ऑफ गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये 2 भाग होते असं समजा. 2 भाग होते. एक होता पहिला भाग, होता दुसरा भाग. पहिल्या ग्रंथामध्ये राजाच्या दैवी अधिकाराच्या संकल्पनेचे खंडन केलेले. आता हे समजून घेण्यासाठी थोडंसं आहे ना आपल्याला आहे ना पाठीमागं जायचंय. थोडंसं तुम्हाला पाठीमागं जावं लागेल. याच्यासाठी तुम्हाला फिल्मर नावाच्या व्यक्तीला अभ्यास करावा लागणार आहे. थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. खूप भारी आहे, मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. हा फिल्मर नावाचा जो काही व्यक्ती होता हा पण एक पॉलिटिकल थिंकर होता. काय होता? पॉलिटिकल थिंकर होता. यांनी काय सांगितलं होतं की
राजा जो आहे ना, राजा जो आहे ना, हा राजा कोणी माहिती का? देवाचा अवतार आहे. राजा कोण असतो? देवाचा अवतार असतो. कोण म्हणायचा? फिल्मर म्हणायचा. व्यवस्थित समजून घ्या बरं. फिल्मर नावाचा एक पॉलिटिकल थिंकर होता आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने गोष्टी सांगून ठेवल्या होत्या त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये की राजा हा काय आहे? देवाचा अवतार आहे. काय आहे? देवाचा अवतार आहे. त्याला डिवाइन ऑफ किंग म्हटल्या गेलेला आहे. म्हणजे देवाचा अवतार. राजा कोणीच बनत नसतं. राजा बनण्यासाठी तो एका प्रकारे देवाने त्याला पाठवलेलं असतं आणि त्या असलेल्या राजाची पूजा करणं हे कोणाचं काम आहे? तर तुमच्या असलेल्या प्रजाची. राजा जे जे म्हणल त्या गोष्टी कोणाला करावं लागणार आहे? प्रजेला करावं लागणार आहे. प्रजेचं असलेलं हे काय आहे? कर्तव्य आहे. काय आहे? कर्तव्य आहे. प्रजा नाही म्हणू शकत नाही राजाला, कारण की तो देवाचा अवतार आहे. तो जे म्हणल त्या पद्धतीने वागावं लागणार आहे. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये फिल्मर नावाचा जो व्यक्ती होता, तो फिल्मर नावाच्या व्यक्तीने राजाला डायरेक्ट देव बनवून टाकलं होतं. आणि त्याचं एक पुस्तक होतं, ते पुस्तक नाव होतं पॅट्रियार्का. काय होतं? पॅट्रियार्का. पॅट्रियार्का याचा अर्थ काय होतो? सिंपल भाषेमध्ये पितृसत्ता. काय आहे? पितृसत्ता. पितृसत्ता. मला मराठीतून थोडासा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या. पितृसत्ता, पॅट्रियार्का. तो काय म्हणायचा? तो म्हणायचा राजा हा काय आहे? वडील आहे. काय आहे? राजा हा वडील आहे आणि ही प्रजा काय आहे? त्याची असलेली लेकरं. काय आहे? लेकरं आहे. वडिलांनी जे जे सांगितलं ते लेकरांनी करायलाच पाहिजे. लेकरांनी काय करायचं हे कोण ठरवणार आहे? वडील ठरवणार आहे. लेकरांचे अधिकार कोण ठरवणार आहे? वडील ठरवणार आहे. तुमच्या लेकरांना कोणता अधिकार द्यायचा कोण ठरवतंय? वडील ठरवतंय. म्हणजेच कोण ठरवणार आहे? राजा ठरवणार आहे. राजा जर म्हटला प्रजेला तुम्हाला उद्या झोपायचं नाही तर झोपलं नाही पाहिजे. राजा जर म्हटला की त्या प्रकारचं असले तुम्ही 4 दिवस इथं फक्त पूर्ण आपल्या राज्यासमोर फिरतच राहायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. राजा जर म्हटला तुम्ही जेवू नका 2 दिवस, तुम्ही जेवले नाही पाहिजे. मग फिल्मर नावाच्या व्यक्तीने ते पॅट्रियार्का नावाच्या असलेल्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने गोष्टी सांगून ठेवल्या होत्या की त्याच्यामध्ये राजा हा काय असणार आहे? सर्वोच्च असणार आहे. काय असणार आहे? सर्वोच्च असणार आहे. कारण की तो का आहे? कारण की देवाचा अवतार आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इंग्लंडमध्ये ती परिस्थिती होतीच की राजा हा काय होता? सुप्रीम होता. राजा ज्या पद्धतीने काम करायचा त्याला कोणीही डिनाय करू शकत नव्हतं. राजाने सांगितलं हे करायचं ते हे करायचं. म्हणजे एका प्रकारचं असलेलं त्याची पॅट्रियार्कल ऑथॉरिटी होती. काय होती? पॅट्रियार्कल ऑथॉरिटी. लक्षात ठेवायचं, पॅट्रियार्कल ऑथॉरिटी आणि पॅरेंटल याच्यामध्ये डिफरंट आहे बरं, हे लक्ष ठेवायचं. पॅट्रियार्कल ऑथॉरिटी याचा अर्थ होतो पितृसत्ताक विचारसरणी आणि पॅरेंटल म्हणजे पालकत्व. याच्यामध्ये डिफरन्स आहे. पालकत्वामध्ये त्या प्रकारचं असलेलं नरिशमेंट केल्या जाते. लक्षात ठेवा, राजा हा पालकत्व त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नव्हता करत. राजा काय करायचा? ऑथॉरिटी निर्माण करायचा. तो काय म्हणायचा? मी जे म्हणन ते प्रजेने ऐकायलाच पाहिजे आणि प्रजेचं काय आहे? कर्तव्य आहे. याला म्हणलं जातंय पॅरेंटियल ऑथॉरिटी म्हणलं जातंय. काय म्हणतात? पॅरेंटियल ऑथॉरिटी. पॅरेंटियल ऑथॉरिटी म्हणजे काय? पॅरेंट म्हणजे कोण? वडील. जे म्हणन त्या पद्धतीनेच ऐकलं पाहिजे. आता मला एक सांगा, सामान्य स्वरूपामध्ये अशा प्रकारची तुम्ही इथं फिल्मर साहेबांनी राजाची असलेली प्रतिकृती बनवून टाकली, बरोबर आहे. आता मला एक सांगा, ही प्रतिकृती बनवल्यानंतर सत्सद विवेक बुद्धीने काम करणारा कोण? जॉन लॉक. याला हे मान्य असेल का? हे मान्य असेल का? बिलकुल मान्य नव्हतं. बिलकुल मान्य नव्हतं. डायरेक्ट त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं कोणी तर तुमच्या असलेल्या जॉन लॉकनी ह्या गोष्टी सरळ सरळ काय करून टाकल्या?
डिनाय करून टाकल्या. हट, अपने को नाही पसंत. फिल्मर साहेब, तुम्ही हे जे सांगताय ना, हे देवी अवतार आणि हे देवाचा अवतार आहे आणि राजा लय भारी आहे आणि अशा पद्धतीने देव आहे, हे ह्या सगळ्या गोष्टी आहे, तर हे सगळं खोटं नाटं आहे. असं काहीच नसतं. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणत असाल की राजा हा वडील आहे आणि त्या वडिलांच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या असलेल्या संदर्भामध्ये तेच वडील आहे, म्हणजेच काय की इथं फिल्मरने सांगितलं होतं की एक राजा तो प्रत्येक व्यक्तीच्या असलेल्या अधिकाराला काय करू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. अरे हा व्यक्ती जर तुम्ही फादर म्हणत असेल तर तो फादर, जेव्हा आपण फादर म्हणतो तो फक्त एका फॅमिलीचा असतो. फिल्मर, जॉन लॉक काय म्हणतोय, फिल्मर जर तुम्ही याला फादर म्हणत असाल, राजाला वडील म्हणत असाल, तर वडील एका फॅमिलीचा असतो, प्रत्येक फॅमिलीचा वडील असतो. लक्षात घ्या. तो वडील असेल पण तो त्याच्या असलेल्या घरापुरता वडील असणार आहे, प्रत्येकाच्या घराचा वडील नसणार आहे. येतं लक्षात? ही एवढी मोठी डीप थेरी तुमच्या जॉन लॉकने सांगितली. तो राजा आहे याचा अर्थ हा नाहीये की प्रत्येक व्यक्ती हा त्याच्याच ऐकायला पाहिजे. त्यांनी त्याच्या घरामध्ये त्याचं वडीलधारत्व किंवा पॅटर्नल अथॉरिटी त्या पद्धतीने सांगितली पाहिजे. विनाकारण बाकीच्या लोकांवर कशाला लादताय ना तुम्ही, हे चुकीचं आहे. मग अशा वेळेस त्यांनी सांगितलं की ही सिस्टीम खूप चुकीची आहे, की तुम्ही असं म्हणताय की ही इज अ फादर अँड ऑल द सब्जेक्ट आर सब्जेक्ट टू बी कन्सिडर, देअर हॅज टू बी अज्युम दॅट दिस इज अवर ऑल्सो फादर. अरे असं कसं होईल? बाकीच्या लोकांनी पण म्हणायचं की हे आमचेच वडील आहे? नाही, असं म्हणणार नाही ते, असं बिलकुल चालणार नाही. कारण की तुम्ही जर अशा प्रकारचे असलेल्या यांना वडील म्हणताय आणि यांना त्या प्रकारचे तुम्ही लेकरं म्हणताय, मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्ही एकाचं लेकरू असू शकतात, सगळ्यांचे नसू शकतात, किंवा तुमचे लेकरं हे एक असू शकतात, सगळे असू शकत नाही. हे तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. हे फिल्मरला क्रिटिसाइज केलेला पहिला माणूस होता कोण? जॉन लॉक म्हटला होता. मग जॉन लॉकने काय सांगितलं? जॉन लॉकने सांगितलं की आपण त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा काय निर्माण करू, राज्य निर्माण करू. काय राज्य निर्माण करू, स्टेट निर्माण करू, की त्या स्टेटमध्ये प्रत्येक व्यक्तीचं असलेलं रिप्रेझेंटेशन असेल. काय असेल? रिप्रेझेंटेशन असेल. मग आज आपल्याकडं राज्य जे दिसतंय ते राज्यामध्ये आपल्याकडनं लोकप्रतिनिधी जात नाही का? लोकप्रतिनिधी जात आहे की नाही? मग हे काय आहे? संसदेची बैठक बसवली होती. त्या ट्रू ट्रीटाइज ऑफ द जो ग्रंथ लिहिला ना, त्या ग्रंथामध्ये तुमच्या असलेल्या ही राजा प्रजा ही कॉन्सेप्ट डिलीट केली आणि सगळ्यांसाठी एकच स्टेट आहे, आणि त्या स्टेटचं रिप्रेझेंटेशन प्रत्येक व्यक्तीचं असणार आहे. म्हणून तर बघा ना, आपल्याकडे आज मतदान करतो आपण आपल्या प्रतिनिधींना पाठवतो, प्रतिनिधी तिथं जाऊन बोलतात. आपलं प्रतिनिधी हे कंटिन्यू असतात का? बिलकुल नाहीये. आज प्रतिनिधित्व कदाचित एकाला दिलं असेल, उद्या तुम्ही दुसऱ्याला देणार आहे. आज पीएम मोदी आहे, उद्या दुसऱ्याला उभं करशाल, परवा तिसऱ्याला करशाल. आपण सामंजस्य स्वरूपामध्ये जेवढं एकत्र येऊन सगळ्या गोष्टी ठरवतोय, याच्याने काय होतंय? आपल्याला कोणी एका व्यक्तीची ऑथॉरिटी आहे का? बिलकुल नाही. पण इथं फिल्मरने जे काही सांगितलेलं आहे, त्या फिल्मरने सांगितल्यानंतर त्या प्रकारचं असलेलं हा राजा असेल, ह्या राजानंतर याचं पोरग, त्याचं पोरग त्याच गादीवर बसेल आणि प्रत्येकाला सांगल की नाही, आम्हीच काय आहोत? राजेशाही आहोत. त्यामुळं इथं पहिल्यांदा जॉन लॉकनी राजेशाही पद्धत ही काय केली होती? डिलीट केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यांनी ह्या ट्रू ट्रीटाइज ऑफ द गव्हर्नमेंटच्या पुस्तकामध्ये ह्या पद्धतीने काय केलं होतं? राजाच्या दैवी अधिकाराच्या संकल्पनेला खंडन केलं आणि निरपेक्ष राजेशाही विरुद्ध युक्तिवाद करताना असा दावा करतो की राजकीय सत्ता देवाकडून नाही तर शासितांच्या संमतीने प्राप्त होतं. म्हणजेच कोणाच्या? लोकांच्या मताने प्राप्त होत असतं. हे कळालं का ते सांगा.
हे कळालं का ते सांगा. व्यवस्थित समजलं? मग आज आपलं संसद, आज आपलं राज्य, आज आपलं असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या काय आहे, तर ह्याच गोष्टीवर आहे ना. ह्याच गोष्टीवर आपण चालतोय. आज आपली संसदीय लोकशाही पद्धती जॉन लॉकच्या विचारावरच आहे. कारण की इथं कोणी राजा आहे का आपल्याकडं? नाहीये. आपल्या कॉन्स्टिट्यूशननी राजा नावाची संकल्पना स्वीकारली का? आहे बिलकुल नाही. आपल्याकडं लोकप्रतिनिधित्व लोकशाही पद्धती आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाला स्वतःचं असलेलं जे काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण काय करतोय, इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय. दिस इज द ब्युटी ऑफ आवर पर्टिक्युलर काय असणार आहे, तर त्या गोष्टी असणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की या बाबतीमध्ये जॉन लॉकनी टू ट्रिटाईज ऑफ द गव्हर्नमेंट नावाचं पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये हे सगळं सांगितलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून असं म्हटलं जात आहे की जेव्हा जॉन लॉकच्या सामाजिक कराराचा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस सामाजिक करार हा फक्त हवेत नव्हता, तर त्याच्या मागं सायंटिफिक गोष्ट होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जो कोणताही निसर्गावस्थेतून मनुष्य हा करार करण्यासाठी रेडी असणार आहे, हा करार साधा सुद्धा करार नाहीये. हा कराराच्या संदर्भामध्ये काय आहे, तर पर्टिक्युलर हा करार एकंदरीत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लोकांच्या कल्याणासाठी असणार आहे आणि याच्यातूनच खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही पद्धती निर्माण होणार आहे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही पद्धती चालू झालेली आपल्याला दिसून येते. जर राजेशाही असती आणि राजेशाही ऍक्सेप्ट केली असती तेव्हाच, तर कदाचित त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हुकुमशाहीमध्ये बदल झाला असता आणि हुकुमशाहीमध्ये बदल झाला असता तर लोकांचे अधिकार कधीही डावलले गेले असते. परंतु इंग्लंडमध्ये खऱ्या अर्थाने जॉन लॉकनी ही विद्वत्ता आणून दिली. जॉन लॉकनी त्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या की नाही, तुमचे अधिकार एका व्यक्तीकडे नसले पाहिजे, तुमचे अधिकार एका शासनाकडे नसले पाहिजे, तुमचे अधिकार हे कोणाकडे आहे, लोकांमध्ये आहे. म्हणजे कोण इज द सुपिरियर, हु इज द सुपिरियर, द पीपल ऑफ द पर्टिक्युलर दॅट रेसिडेंट ऑफ दॅट लँड्स इज द सुपिरियर दॅन द ऑल द सच थिंग्स. भारतामध्ये कोण सुपिरियर आहे? मोदी सुपिरियर आहे? हट. तुमचे असलेले प्रेसिडेंट सुपिरियर नाही, व्हाईस प्रेसिडेंट कोणी सुपिरियर नाहीये. जनता इज द सुपिरियर. लोक सुपिरियर आहात, आपण सुपिरियर आहोत. आपलं कॉन्स्टिट्यूशनचं असलेले प्रिन्सिपल सुपिरियर आहे, आपले प्रिएम्बल सुपिरियर आहे. आपलं प्रिएम्बलचं असलेलं पहिलं वाक्य काय? वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलनली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया सॉव्हरेन सोशलिस्ट डेमोक्रॅटिक. हे काय दाखवतं? इट शोईंग दॅट द ऑल सच पॉवर आर वेस्टेड विदिन द आवर कॉन्स्टिट्यूशन्स. आपल्याकडं ते लपलेलं आहे पण आपल्यालाच कळत नाही ना, आपण किती मूर्ख आहे. ज्याला नाही निवडून द्यायचंय त्यालाच निवडून देतोय. किती परिस्थिती बेकार आहे. कोणी कोणासोबत युती करतं आणि आपण काय म्हणतो, हा माझा पक्ष, तो माझा पक्ष, हे याच्यासोबत जातं, ते त्याच्यासोबत जातं, कोण याच्या पाया पडतं, ते कोण याच्या पाया पडतं. म्हणजे जाऊ द्या. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये असलेला हा काही पहिला भाग जो आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेला आपल्याला दिसून येत आहे. मग आता दुसरा जो भाग आहे, जो काही दुसरा भाग आहे, तो दुसरा भाग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की हा सगळ्यात महत्वाचा असलेला दुसरा भाग जेव्हा जॉन लॉकनी सांगितला तर जॉन लॉकनी त्याच्यामध्ये काय सांगितलं होता की दुसरा ग्रंथ दोघांपैकी अधिक प्रवेशशाली होता आणि सामाजिक करार आणि सरकारच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. लॉक व्यक्तीच्या नैसर्गिक हक्क, मर्यादित सरकारची गरज आणि क्रांतीचा अधिकार याच्यावर काय करतो, चर्चा करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की पहिल्या भागामध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी दैवी शक्तीचा अधिकार जो आहे तो समूळ नष्ट केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ग्रंथामध्ये ह्या गोष्टीला रिप्लेस म्हणून आपल्याकडे काय केलंय तर त्या प्रकारचं असलेलं राज्य नावाची संकल्पना दिली. आणि राज्य नावाची संकल्पना देत असताना पर्टिक्युलर राज्याच्या अधिपत्याखाली सामान्य व्यक्ती राहतील, परंतु सामान्य व्यक्तीचे असलेले जे काही राईट्स असतील, जे काही तुमचे असलेले नैसर्गिक अधिकार असतील, ते नैसर्गिक अधिकाराचं जतन करायचं कार्य कोणाचं आहे तर ते जतन करायचं कार्य आहे फक्त राज्याकडं. राज्य कोणत्याच पद्धतीने किंवा राज्य कोणत्या स्वरूपामध्ये इथं ह्या गोष्टी डावलू शकत नाही. राज्याला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मुळीच अधिकार नाहीये. राज्याला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मुळीच अधिकार नाहीये की लोकांच्या असलेल्या अधिकाराला हात लावण्याचा
आणि राज्याचं असलेलं कर्तव्य पण आहे की प्रत्येक व्यक्तीचं असलेलं कार्य, प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य, प्रत्येक व्यक्तीचे असलेले अधिकार यांचं काय करायचं आहे, जतन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही सरकार स्थापन करत असाल तर मर्यादित सरकारची असलेली भूमिका, मर्यादित असलेल्या सरकारची भूमिका म्हणजे सरकारने कसं वागलं पाहिजे, मर्यादित वागलं पाहिजे. कशामध्ये वागलं पाहिजे, मर्यादित वागलं पाहिजे सरकारने पण. तुम्हाला आम्ही पॉवरफुल बनवलंय, राज्य म्हणजे सरकार हो, आम्ही तुम्हाला पॉवरफुल बनवलेले, आमच्यामुळं तुम्ही आहात, तुमच्यामुळं आम्ही नाहीये, हे सरकारने विसरता कामा नये. सरकारने त्यांच्या असलेल्या मर्यादेमध्ये राहिला पाहिजे. आज भारतातले लोक तेच विसरलेले, भारतातले लोक हेच विसरलेले की आपण गुलाम बनत चाललेलो आहे. लोक डमरू वाजवते, लोक हे वाजवते ते वाजवतो, आपण त्यांच्या नादामध्ये वाहत चाललेलो आहे. आपले अधिकार आपण डावलत चाललेलो आहे, आपण आपले अधिकार त्या प्रकारचं असलेलं विसरत चाललेलो आहे. इराणमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहे ना, ते भारतामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. का? कारण की जर अशा प्रकारचं असलेला आपण संपूर्ण अधिकार ह्या सरकारला देत असेल, ह्या राज्याला देत असेल, तर उद्या चालून हे राज्य आपल्या अधिकारांची पायमल्ली केल्याशिवाय राहणार नाही आणि राहिलेलं असलेले अधिकार पण पायाखाली तुडवले जातील आणि आपले लक्ते वेशीवर टांगले जातील. कदाचित आपण बिनधास्तपणे डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतोय, परंतु जॉन लॉकने तेव्हाही सांगितलेलं आहे, आज पण सांगतोय आणि उद्या पण जिवंत राहणार आहे की सरकार कसं पाहिजे, मर्यादित असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जॉन लॉकने सांगितली, ती म्हणजे काय की तुम्हाला काय करण्याचा अधिकार आहे, क्रांती करण्याचा अधिकार आहे. जॉन लॉक आहे ना, त्याच्या असलेल्या विचारांच्या पलीकडे होता, काळाच्या पलीकडे होता. जॉन लॉकने स्पष्टपणे सांगितलं, जर राज्य सरकार तुमच्या असलेल्या अधिकाराची पायमल्ली करत असेल तर तुम्हाला क्रांती करण्याचा अधिकार आहे. काय आहे? क्रांती करण्याचा अधिकार. तुम्हाला क्रांती करण्याचा अधिकारापासून कोणी सरपू शकत नाही. इराणमध्ये काय चालू आहे तेच चालू आहे. लोक रस्त्यावर आले, तुम्ही तो व्हिडिओ बघितला का? मी उद्या परवा परत रील्स बनवणार त्याच्यावर. त्या महिलेनी स्वतःचा बुरखा जाळून टाकला. आत्तापर्यंत तुमच्या असलेल्या रिलिजियस धोरणानुसार, आत्तापर्यंत तुमच्या असलेल्या वैचारिक अधपतनाच्या विचारानुसार तिथलच्या महिलांना बुरखाशिवाय जगता येत नव्हतं. एवढी बिकट परिस्थिती होती त्या इराणमध्ये. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मनुष्याला, विशेषतः महिलांना, त्यांचे कोणतेच बेसिक अधिकार नव्हते, कोणतेच अधिकार नव्हते. तर तिथलच्या महिलांनी क्रांती घडून आणली सरकारच्या विरोधात. बुरखा घेतला, जाळून टाकला, कोट घातला होता काढून टाकला आणि स्पष्टपणे सांगितलं की खोमिनी सरकार, आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे. जॉन लॉकची आठवण करून दिली. तुम्हाला सांगतोय ना महिला मंडळ, तुम्हाला जगण्याचा अधिकार कोणी दिला माहितीये? आपल्या संविधानाने दिलेला आहे. थँक्स टू डॉक्टर बी आर आंबेडकर सर. ते उगीच विश्वरत्न भारतरत्न नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का होते? त्याच्या मागचं कारण आहे की आज जर महिलांची परिस्थिती सुधारायची असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागेल आणि त्या गोष्टी करताना संविधानाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. ही दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती. म्हणून तो हिंदू कोड बिल, UCC ह्या गोष्टी का बरं आणत होते? ते त्यांचं म्हणणं तेच होतं की महिलांची परिस्थिती जर सुधारायची असेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये संविधानातून सुरुवात होणार आहे. आणि हे जर नाही झालं तर महिलांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. लिपस्टिक रिव्होल्यूशन म्हणतात त्याला. ते लिपस्टिक रिव्होल्यूशन काय आहे ते बघा, फेमिनिझम काय आहे ते बघा. आणि ह्या संदर्भामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणार आहे. हा, करू शकतो ना. कसं कनेक्ट करणार तू? कसं करणार तू? 36 ते 51 मध्ये स्टेटचं काम काय आहे? चांगलं वागायचं. DPSP निमित्त ते सांगितलं ना, लोकांचं कल्याण करायचं. आणि जर तिथं फेल झालं सरकार तर तुम्हाला काय आहे? क्रांती करण्याचा अधिकार आहे. हेच तर सांगितलं ना. ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे. ह्या दोन गोष्टींनी जॉन लॉकला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. 2 ट्रीटाइज ऑफ द गव्हर्नमेंट.
मग ह्या सगळ्यामध्ये त्यांनी निसर्ग अवस्थेबद्दलही त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये निसर्ग अवस्था तर आपण जी अभ्यास केली का तीच आहे, पण ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे टू ट्रीटाईज ऑफ द गव्हर्नमेंट असणार आहे. हा लक्षात आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्ष देत आहे की यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहे. अजून याच्यामध्ये ह्या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलं आहे तर ह्या ग्रंथामध्ये पर्टिक्युलर तुमचं असलेलं क्रांतीचा अधिकार सांगितलं आहे, मालमत्ताचा असलेला अधिकार सांगितलेला आहे, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लोकशाहीवरील प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून दिसून येत आहे. हा ग्रंथ लिहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं त्याच्यातून आपल्याला काय भेटतोय, बोध भेटतोय. मालमत्ता जमा करण्याचा अधिकार तुम्हाला भेटलेला आहे. मग आज आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण त्या प्रकारचं असलेलं सुरुवातीला लिगल राईट्स तुमचं असलेलं कॉन्स्टिट्युशनल राईट्स केलं होतं ना, संविधानिक अधिकार होता मालमत्ता जतन करण्याचा, आणि त्याच्यानंतर त्याला कन्वर्ट केलं लिगल राईट्समध्ये. मग अशा पद्धतीने मालमत्ता मिळवण्याचा अधिकार आहे, त्याच्यानंतर क्रांतीचा अधिकार आहे, तुम्हाला क्रांती करण्याचा अधिकार आहे, आवाज उठवण्याचा अधिकार आहे, लोकशाहीवरील असलेला जो काही प्रभाव आहे तो प्रभाव काय केलेला आहे, मान्य केलेला आपल्याला तिथं दिसून येते. हे सगळं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असलेला संदर्भ कोणामध्ये दिलेला आहे, टू ट्रीटाईज ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये दिलेला आहे. कळालं का? फायनली मला येस नो मध्ये सांगा. मजा येते की नाही दररोज? हां, मजा येते ना. पॉल सायन्स शिकताना एवढ्या इंटेन्सिटीने शिकलं पाहिजे आपण. पॉल सायन्स मी म्हणतो ना की का बरं पॉल सायन्स महत्त्वाचं माहिती आहे का, तुम्हाला अवतीभोवती ज्या गोष्टी चालू आहे ना त्याचं खरं नॉलेज भेटतं. आत्तापर्यंत आपण फक्त इल्युजनमध्ये राहतो. पॉल सायन्स म्हणजे आपण फक्त त्या पद्धतीने बघतो, अरे नाही 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 पॉलिटी पॉलिटी पॉलिटी, अरे त्याच्या बियॉन्ड आहे रे, त्याच्या बियॉन्ड आहे. एम लक्ष्मीकांत वाचणं म्हणजे पॉलिटी समजणं नाही आहे, हे पॉल सायन्स आहे. पॉल सायन्स समजण्यासाठी खूप दूरदृष्टी पाहिजे तुम्हाला, तेवढी ती कॉन्सेप्ट कळाली पाहिजे की हे असं का झालेलं आहे, हे असं का बरं होतं, जॉन लॉकची परिस्थिती त्या पद्धतीने का बरं झालेली आहे हे कळलं पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून म्हणतो ना की ते एकदा PSR घेतल्यानंतर माणूस प्रेमात जास्त पडतो. मी तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं, तुम्हाला असं प्रेम व्हायला लागेल PSI सोबत, तुमचे असे डोळे असे ओपन होणार आहे, तुम्हाला असं त्या पद्धतीचं दिसेल की अरे जिकडं तिकडं फक्त PSI PSI. हे बहुत जबरदस्त सब्जेक्ट आहे. चला आता आपल्याला बघायचं आहे लॉकचा सामाजिक कराराचा सिद्धांत. बघा, जसं आपण ज्या काही गोष्टी बघितल्या त्याच गोष्टी थोड्याशा एलोबरेटिव्ह मॅनरमध्ये आहे, वेगळं तसं काहीच नाही आहे. आता त्या संदर्भामध्ये आपण बघितलं की निसर्गावस्थेमध्ये मनुष्याचं थोडीशी वाटचाल चुकली होती, मनुष्याचं असलेलं अस्तित्व थोडंसं धोकादायक वळणावर गेलं होतं. परिणामस्वरूप लोक परत एकत्र आले, लोक एकत्र येऊन त्या स्वरूपाची जी काही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती त्या गोंधळाच्या स्थितीला बाजूला ठेवून करार केला, आणि त्या कराराच्या माध्यमातून एका प्रकारचा राजकीय समाज तयार केला आणि त्याला काय म्हटलं आहे, स्टेट म्हटलेलं आहे. आणि राज्याची असलेली निर्मिती याच्या अंतर्गत करून पर्टिक्युलर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडचे असलेले सगळे अधिकार हे राज्याला दिले आणि राज्याला स्पष्टपणे सांगितलं की राज्य आमचे सगळे अधिकार तुझ्या पायथ्याशी ठेवतोय, फक्त ह्या राज्यांनी, म्हणजे आमचं एक म्हणणं आहे की तुला आम्ही अधिकार देतोय पण ह्या तुला दिलेल्या अधिकाराची पायमल्ली आमच्या अधिकारांच्या वर घालू नको, आमच्या अधिकाराचं संरक्षण कर, आमच्या अधिकारांमध्ये ज्या काही गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टींची कमतरता भरून काढ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू आम्हाला सपोर्ट कर आणि याच्यातून अजून आपल्याला काय डेव्हलपमेंट करता येईल तर त्याच्यावरही तुम्ही त्या काय करा, त्या पद्धतीने गोष्टी करा. येस. मग अशा पद्धतीने
जे स्टेट आहे तर स्टेटने त्या प्रकारचा सामाजिक करार केलेला आपल्याला दिसून येते. जे अधिकार देण्यासारखे नाहीये ते मनुष्याने स्वतःजवळ ठेवले. म्हणजे इथं राज्याला सांगितलं की राज्यात तुमच्या सगळ्या अधिकारावर काय राज्य तू सगळ्या अधिकारावर सगळ्या व्यक्तींच्या अधिकारावर तुझं अधिराज्य असणार आहे. काही वांधा नाहीये, कुछ भी प्रॉब्लेम नाहीये, काहीच विषय नाहीये. परंतु त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आमचे जे काही अधिकार आहे जसे की तुमचं असलेलं लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी, ह्या गोष्टी सोडून तुम्ही कोणत्याही पद्धतीने कशावरही काय करू शकत नाही, हल्ला करू शकत नाहीये. कारण की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे तर त्याच्या संदर्भामध्ये जो काही करार केलेला आहे त्याच्यामध्ये राज्य आणि लोकांचे असलेल्या दोघांचेही अधिकार समस्वरूपामध्ये काय केले आहे इथं वाटून दिलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ह्या करारा अंतर्गत अजून जॉन लॉकने थोडीशी भर टाकलेली आहे. सामाजिक करार फक्त इथपर्यंत नाही सांगितला की राज्य आणि जनतेमध्ये असलेला हा करार आहे, बिलकुल नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन काय सांगितलेलं आहे थोडंसं लक्ष द्या. या समाजाला अपराधात निर्णय देण्याचा, शिक्षा देण्याचा तसेच शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा अधिकार दिला. अशा प्रकारे अधिकार हस्तांतरामुळे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या शासनाची अंगाची निर्मिती झाली. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की सामान्य लोक एकत्र आले, एकत्र येऊन त्या प्रकारचा असलेला काय केला, करार केला आणि ह्या करारामधून कोण निर्माण झालं तर राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येत आहे. राज्याला अधिकार दिला कोणावर राज्य करण्याचा, ह्या सामान्य लोकांवर राज्य करण्याचा अधिकार दिला. परंतु त्याच्या मागे हेही सांगितलं की तुमच्या असलेल्या राज्य कर्तव्यास तुम्ही मर्यादित स्वरूपामध्ये काय करायला पाहिजे, इथं त्या प्रकारचं असलेलं मर्यादित स्वरूपामध्ये राज्य करायला पाहिजे. त्याच्याबद्दल काहीही इथं जॉन लॉकचं म्हणणं नाहीये. परंतु जर सामान्य व्यक्तीपैकी एखादा व्यक्ती त्या प्रकारचा काय वागत असेल, चुकीचा वागत असेल तर ह्या चुकीच्या व्यक्तीलाही शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला दिला, त्यांनी राज्याला दिला. म्हणजे आज जशा पद्धतीची संस्था आहे सेम त्या पद्धतीची संस्था अपेक्षित होती कोणाला तर जॉन लॉकला. कारण की त्याचं म्हणणं होतं की हा करारच त्याच्यासाठी केलाय ना की आमच्यापैकी जर कोणी चुकीचं वागत असेल तर तुला शिक्षा देण्याचा अधिकार आहे. तू आमच्यावर राज्य करतोय म्हणजे याचा असलेला अर्थ नाही की तू अमर्यादित स्वरूपामध्ये कार्य करशील. आज पण आपल्याकडे तेच आहे ना. आज आपण चुकीचं वागलो, पोलीस आपल्याला पकडून घेऊन जाता की नाही. आपण नीट राहिलो तर आपल्याला कोणी त्रास देईल का, नाही. आपल्यावर राज्य बळजबरी करू शकतं का, उद्या चलून मोदी साहेब म्हणले की पर्टिक्युलर ह्या कम्युनिटीला भारतातून काढून टाका, जमल का, असं आपण ऍक्सेप्टच नाही करणार. मग हे ज्यावेळेस आपण बघतो तर ही संकल्पना, हाच सामाजिक करार पर्टिक्युलर अपेक्षित होता कोणाला तर तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर जॉन लॉकला. मग याच्यातूनच त्या स्वरूपाच्या संकल्पना बाहेर आल्या. कायदे मंडळ, कायदे बनवणारी संस्था, न्यायमंडळ, न्याय देणारी संस्था, कार्यकारी मंडळ, त्याची अंमलबजावणी करणारी संस्था. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते तर ह्या संदर्भामध्ये हा सामाजिक करार इथं काय केलेला आहे त्यांनी समजून सांगितलेलं आपल्याला दिसून येतंय. राज्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर शासनाच्या तिन्ही अंगात संतुलन राखण्याचे काम हे राज्यावर सोपविण्यात आले. कायदे मंडळाचं काम कायद्याने करावं, कायद्याचं काम कायदे मंडळाने करावं, न्यायमंडळाचं काम न्याय व्यवस्थेने करावं, कार्यकारी मंडळाचं काम कार्यकारीने करावं. हे सगळं त्याचं असलेलं त्यांनी सांभाळून घ्यावं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असलेलं त्याच्यामध्ये गडबड घोटाळा करायला नाही पाहिजे, अशा प्रकारचा असलेला अपेक्षित सामाजिक करार हा जॉन लॉकच्या स्वरूपामध्ये होता. सोबतच प्रथम व्यक्तींनी आपले अधिकार समाजाला दिले आणि नंतर ते अधिकार समाजाने सरकारला समर्पित केल्याने राज्याचा काय झालेला आहे त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये समावेश झालेला आहे. ज्या काही गोष्टी आपण बघितल्या तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. आता याचे वैशिष्ट्य काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण की तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जॉन लॉकच्या असलेल्या सामाजिक करारामध्ये आणि हॉबच्या असलेल्या सामाजिक करारामध्ये डिफरन्स काय आहे. तर अशा वेळेस सगळ्यात पहिले सगळ्यात इम्पॉर्टंट जर काही गोष्ट असेल तर ती म्हणजे काय असणार आहे की तुमच्या जॉन लॉकची असलेल्या सामाजिक कराराच्या सिद्धांतामध्ये सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे लोकांची संमती हा कराराचा काय आहे आधार आहे. सगळ्यात महत्वाचं लोकांची संमती. तिथं हॉब्समध्ये लोकांची भीती होती. आठवतं हॉब्सच्या सामाजिक करारामध्ये एका प्रकारची निसर्गावस्थे
आणि निसर्गावस्थेमध्ये प्रत्येकाला असलेली स्वतःच्या जीवाची भीती, त्या भीतीपोटी तुम्ही करार केलेला आहे. इथं भीतीपोटी नाही झालेला आहे, तर लोकांची संमती याच्यामध्ये आहे. काय आहे? संमती आहे. तर एका प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण बघतो तर निसर्गावस्थेतील सर्व लोकांच्या संमतीने सामाजिक कराराची काय झाली आहे? निर्मिती झाली आहे. त्यामुळं ते सगळं पालन करणे सर्वांवर काय आहे? बंधनकारक आहे. हा सगळ्यात महत्वाचा असलेला डिफरन्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की तुमच्याकडं हॉब्सच्या असलेल्या सामाजिक करारामध्ये काय होतं तर लक्ष ठेवायचं, सामाजिक करार हॉब्सचा कसा होता तर एकंदरीत हा भीतीपोटी होता, पण तुमचा असलेला हा जो काही करार होता तो कसा होता, तो तुमच्या असलेल्या संमतीनुसार होता. लोक एकत्र आले, एकत्र त्या पद्धतीने सगळा करार केलेला दिसून येते. सामाजिक कराराद्वारे कशाची स्थापना? राज्य संस्थेची स्थापना केली. तिकडं सामाजिक करारानुसार सार्वभौमत्वाची स्थापना केली. सर्वोच्च संस्था की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं तुम्ही त्याला विचारू शकत नाही. सार्वभौमत्वाची स्थापना म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही अल्टिमेट पॉवर कोणाला दिली? त्यांना दिली. पण इथं कोणाची स्थापना केली आहे? राज्य संस्थेची. इथं राज्य संस्थेला अमर्यादित अधिकार दिले का जॉन लॉकनी? बिलकुल नाही. राज्य संस्थेला उलट मर्यादित काम करायला सांगितलं. राज्य संस्थेने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये व्यवस्थित राहायला सांगितलं. राज्य संस्थेला सांगितलं की लोकांचे अधिकार ह्या सगळ्या गोष्टीची काळजी तुला घ्यायची आहे. तुला लोक त्या प्रकारच्या क्रांतीच्या माध्यमातून इथं आन्सरेबल असणार आहे. तिकडे तुम्ही प्रश्न विचारू शकत होते का? हा, काही घेणदेण नव्हतं. बिलकुलच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तिथं काहीच करू शकत नव्हते तुम्ही. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर हा त्याच्यामधला काय आहे डिफरन्स आपल्याला तिथं दिसून येतोय. जॉन लॉकच्या मते सामाजिक कराराची निर्मिती होण्यापूर्वी समाज अस्तित्वात होता, परंतु राज्य संस्था अस्तित्वात नव्हती. समाजातील सर्व लोकांनी जीवन, स्वातंत्र्य, संपत्ती हे 3 अधिकार सोडून बाकीचे असलेले सगळे अधिकार समाजाला समर्पित केले आणि ह्याच समाजाने नंतर काय केलेलं आहे? राज्य संस्थेची असलेली स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. हा त्याच्या मागे काय आहे? पर्टिक्युलर असलेला संदर्भ आहे. बरोबर आहे. तिसरं काय वैशिष्ट्य आहे? निसर्गावस्था ही कशी होती? आदर्श होती. कोणाच्या मते? जॉन लॉकच्या मते. हॉब्सच्या मते एका प्रकारचा निसर्गावस्था एकदम बिकट परिस्थितीची होती. कोणत्याच प्रकारचं त्याच्यामध्ये तारतम्यता नव्हतं. कोणत्याही प्रकारचं असलेलं तिथं युजेबिलिटी बिलकुलच नव्हती. मग अशा पद्धतीने सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथं होता आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे काय आहे ते म्हणजे काय की जॉन लॉकचा करार हा 2 करारांनी बनलेला होता. व्यवस्थित समजून घ्यायचं, प्रॉपरली समजून घ्यायचं काय आहे हे अंडरस्टँड जर केलं ना लेकरांनो, तुम्हाला सांगतो एकही गोष्ट अवघड वाटणार नाही. जॉन लॉकचा करार हा कसा होता तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 2 करारांनी तयार झाला होता. काय? 2 करारांनी तयार झाला होता. 2 करारानुसार म्हणजे काय की हा 2 करार आहे. काय आहे? 2 करार आहे. पहिल्या कराराने नैसर्गिक अवस्थेची समाप्ती होऊन त्याच्या जागी सभ्य नागरी समाजाची काय झाली आहे? स्थापना झाली आहे. बरोबर आहे. तर दुसऱ्या कराराने लोकांनी विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी काय केलं आहे? राज्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे एकंदरीत हा करार 2 आहे. कसा आहे? 2 आहे. एका कराराने काय केलेलं आहे की तुमचं असलेलं निसर्ग अवस्था संपून टाकली आणि सगळे लोक सभ्य स्वरूपाच्या नागरी समाजामध्ये काय झाले? स्थापन झाले. मग सगळ्या लोकांनी काय केलं? निसर्ग अवस्था सोडून दिली. नाही, आता आपलं भांडण नाही करायची, आता आपल्याला चांगलं राहायचंय. हा एकमेकांशी काय आहे? अप्रत्यक्ष करार आहे. मग आता आपण चांगलं राहायला लागलो ना, मग चला ना आपण राज्य स्थापन करून घेऊ. हा एक दुसरा करार आहे. कळालं? म्हणजेच काय की पहिल्या करारामध्ये निसर्गावस्थेमध्ये जे एकमेकांसोबत भांडणं करत होते आता त्यांनी ठरवलं झगडा करणे का नाही, साथमध्ये राहू, सोबत राहू. हा एक म्युच्युअली करार आहे. आणि आता आपण सोबत राहतोय ना, चांगलं राहतोय ना, चला मग एक राज्य निर्माण करू. हा दुसरा करार. म्हणून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हा काय आहे? 2 करारांनी तयार झालेला करार आहे असं कोणाचं म्हणणं आहे? जॉन लॉकच्या असलेल्या सामाजिक कराराबद्दल केल्या गेलेल्या गोष्टी आहे. आता हा करार, पहिली गोष्ट तो 2 करार आहे. दुसरी गोष्ट हे पण खूप महत्वाचं आहे, तो म्हणजे हा करार द्विपक्षीय स्वरूपाचा आहे. सगळ्यात महत्वाचं हा करार कसा आहे? हा द्विपक्षीय करार आहे. इट्स अ काइंड ऑफ 2 टाइप्स ऑफ द और वी कॅन बी सेड द की अशा पद्धतीने द्विपक्षीय करार आहे. याच्यामध्ये 2 पक्ष आहे.
कसं नीट समजून घ्या. लॉक यांनी हॉब्स प्रमाणे कराराचा एक पक्ष न मानता दोन पक्ष गृहीत धरले आहेत. नीट लक्षात घ्या. हॉब्सनी जेव्हा त्याचा असलेला सामाजिक करार, नीट लक्षात घ्या बरं, परत एकदा रिव्हिजन करून देतोय. जेव्हा हॉब्सनी सामाजिक करार मांडलं तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्या प्रकारचं असलेले इथं कराराचा भाग कोण आहे असं सांगितलं होतं. कराराच्या भागामध्ये फक्त लोक आहे, याला कन्सिडर करायचं नाही. आठवलं का? कारण की हे काय आहे, सार्वभौम सत्ता आहे. तो कराराचा भाग असू शकत नाही. करार फक्त कोणाला लागू आहे, सामान्य लोकांना लागू आहे, याला लागू नाहीये. दोन पक्ष नाही इथं, पण ह्या पक्षामध्ये फक्त यालाच लागू आहे, याला बिलकुल लागू नाही. म्हणून हा सामाजिक करार एकपक्षीय होता. कसा होता? एक पक्षीय इथं सामाजिक करार होता. हा म्हणायला करार आहे, परंतु त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये फक्त लागू कोणाला होता? सामान्य लोकांना. कारण की हे कोण होतं? सार्वभौम होतं. याला विचारू शकत नाही तुम्ही हे चुकला का बरं, असं का बरं केलंय, हे बिलकुल असू शकत नाही. आलं लक्षात? हे कोणाच्या याच्यामध्ये? हॉब्सच्या याच्यामध्ये. पण जॉन लॉकचा सामाजिक करार कसा होता? जॉन लॉकचा असलेला सामाजिक करार कसा होता? नीट लक्षात घ्या. जॉन लॉकचा सामाजिक करार कसा होता की व्यक्ती हा कराराचा एक पक्ष असून संपूर्ण समाज हा काय आहे? कराराचा दुसरा पक्ष आहे. काय आहे बघा बरं. व्यक्ती हा कराराचा एक पक्ष असून समाज हा कराराचा काय आहे? दुसरा पक्ष आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांसोबत एवढा कनेक्टेड आहे, हा अप्रत्यक्षरित्या काय आहे? त्या पद्धतीने कराराच्या माध्यमातून आलेला आहे. येतं लक्षात? यांनी याच्यासोबत केला, याने याच्यासोबत केला, याने याच्यासोबत केला, याने याच्यासोबत केला, प्रत्येकाने एकमेकांसोबत म्युच्युअल करार केलेला आहे. सामाजिक करारामध्ये व्यक्ती हा कराराचा एक पक्ष असून आणि पूर्ण समाज हा कराराचा काय आहे? दुसरा पक्ष आहे. म्हणजे इन शॉर्ट सगळेच ह्या कराराचा काय आहे? भाग आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तसेच शासकीय करारात सुद्धा राजकीय समाजाला कराराचा एक पक्ष मानून राजा किंवा सरकारला त्यांनी कराराचा काय मानलेला आहे? दुसरा पक्ष मानलेला आहे. मग अशा पद्धतीने हा एक आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये राज्य, ह्या दोघांमध्ये जो काही करार झालेला आहे तर ह्या दोघांमध्येही त्या प्रकारचा काय असणार आहे? ह्या बाइंडिंग असणार आहे. राज्य पण तेच करार फॉलो करेल, लोक पण तेच फॉलो करेल. इन शॉर्ट याच्यामध्ये फक्त करार कोणाला मान्य होता? खालच्या लोकांना, आणि राजाला बिलकुल मान्य नव्हता. पण याच्यामध्ये राज्य पण करार फॉलो करेल, हे बी करार फॉलो करेल. राज्याला पण मर्यादित राहावं लागल, याला पण मर्यादित राहावं लागल. राज्याला पण त्याची कर्तव्य असणार आहे, ह्या लोकांना पण त्याची कर्तव्य असणार आहे. राज्याला पण त्याचे अधिकार असेल, यालाही पण त्या प्रकारचा असलेला अधिकार असेल. मग आज आपल्या भारत देशामध्ये राज्य आणि आपण हे एकमेकांसोबत करारानेच बांधलेले आहे. आणि तो करार काय माहितीये? कॉन्स्टिट्यूशन सरकारला गाईडलाईन्स करतं. कसं? जसं की राहुल म्हटला 36 ते 51 राज्य कर्तव्य पाळल. आपल्याला पण 51A अंतर्गत आहे की नाही? व्यक्तींनी कर्तव्य पाळावी. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस हा आपल्याकडे द्विपक्षीय करार आहे की त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष काय आहे? समाविष्ट आपल्याला दिसून येतात. समजलं का ते सांगा? समजलं का ते सांगा? ठीक आहे, इथपर्यंत थांबूया. बाकीचं आपण नंतर बघूया. ठीक आहे, हळूहळू जाऊया, गडबड नको करायला. कारण की करारातून रात्री झोप नाही येणार. तुम्हाला PDF मी पाठवून देतो लगेच. PDF लगेच पाठवून देतो याची, म्हणजे तुम्हाला परत एकदा वाचायला भेटेल. लगेच PDF वाचले की तुम्हाला त्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी होईल. ठीक आहे, मी लगेच पाठवतो. 2 मिनटं चालूच ठेवा.
आली का? आलं? चलो, इथपर्यंत थांबूया, बाकीचं आपण नंतर बघू.